या कडकडीत गरमीमध्ये असं थंड थंड काय प्यायला मिळालं ना तर अजून काय पाहिजे हो. पूर्ण दिवस शरीरामध्ये एनर्जी राहील आणि काही थंडगार प्यायचं असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. बनवायलाही सोपी आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल एवढी छान अशी तयार होते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लिटर दूध मी हे गरम करून घेणार आहे. दूध तुम्ही कोणत्याही क्वालिटीचं इथं वापरू शकता. म्हणजे इथं फुल क्रीम दूध किंवा साधं दूध इथं घेतलं ना तरी पण चालेल. तर ह्याच्यामधलं थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये काढून ठेवते आणि जे उरलेलं दूध आहे ना त्याला फक्त आपल्याला उकळे आणून द्यायचे. अजिबात दूध कडवत वगैरे बसायचं नाही, आटवत बसायचं नाही. रेसिपी अतिशय सोपी आहे. काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. जर तुमच्या घरामध्ये कोण पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला जर काही थंड प्यायचं असेल ना तर अशा पद्धतीनं तुम्ही हे बनवून ठेवा. चवीला छान लागतं, बनवायलाही अतिशय सोपं आहे. आता लहान मुलांना आवडतं म्हणून खास करून आपण ही जेली इन्स्टंट जेली तयार करतोय. तर ब्लू बर्ड हे नाव पॅकेटचं नाव आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर आपण इथं घेतलेला आहे. अर्ध्या पॅकेटपासूनच आपण ही जेली तयार करतोय. ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पावडर असतात. तर 2 प्रकारच्या पावडर एकत्र मिक्स करून घ्यायच्या आणि फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पावडर आहे ना तर फक्त वितळवून घ्यायचे. आता ही जेली जर तुम्हाला बनवायची नसेल ना तर तुम्ही इथं फ्रूट्स कट करून टाकले तरी पण चालेल. केळं असतील, सफरचंद असेल ते तुम्ही इथं ह्याच्यामध्ये कट करून टाका. मस्त चवीचं हे तयार होतं. तर 1 कपभर पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं की ही पावडर टाकायची. पावडर व्यवस्थित मिक्स झाली, वितळली की आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर काचेचा बाउल मी इथं वापरलेला आहे. तुम्ही ते एखाद्या ताटामध्ये जरी काढून ठेवलं ना तरी जेली तुमची अगदी छान अशी तयार होईल. आता हे थंड करण्यासाठी रूम टेम्परेचरवरती सुद्धा हे तुम्ही थंड करू शकता. पण आपल्याला हे पटकन थंड करायचं आहे त्याच्यामुळे हे मी फ्रीजमध्ये ठेवते थोड्या वेळासाठी. आता इथं काय ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. थोडासा पिस्ता आहे, काजू आहे, बदाम आहे, 2-3 वेलच्या आहेत, थोडासा केशर मी इथं घेतलेला आहे. ह्याच्यामुळेच ह्या दुधाला छान अशी चव येईल. थोडासा मी इथं खडी साखर घेतलेली आहे. आता खडी साखरेऐवजी ना तुम्ही इथं साखरेचाही वापर करू शकता. पण खडी साखर शरीरासाठी थंडावा देते. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये खडी साखरेचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा. आता हे थोडंसं आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये खडी साखर आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर 2 चमचे इथं मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कारण ह्याच्यामुळे दुधाला छान असं घट्टसरपणा येतो. मस्त चवीचं हे दूध आहे ना ते तयार होतं. आता या कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही इथं मिल्क पावडरचाही वापर करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे इथं कस्टर्ड पावडर किंवा मिल्क पावडर इथं तुम्ही घ्या. थोडंसं आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर जास्त पण बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे हे पिताना छान असं चवीचं लागतं. आता जे आपण दूध काढून ठेवलं होतं ना त्याच दुधामध्ये ही सगळी पावडर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम दुधाचा इथं अजिबात वापर करायचा नाही. कारण गरम दुधामध्ये घातलं ना तर ह्याच्या गुठळ्या तयार होतात. त्याच्यामुळे थंड दुधामध्येच हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे दूध पण आपलं छान असं उकळलेलं आहे. जास्त कडवत बसायची गरज नाही. थोडीशी उकळी आली ना की लगेच ही जे मिक्स करून ठेवलं होतं ना ड्रायफ्रूट्स वगैरे ते घालायचं आणि लगेच हे आपल्याला हलवायचं आहे. नाहीतर हलवायला जर तुम्ही उशीर केलात तर हे तळाला असं आळून बसतं. त्याच्यामुळे व्यवस्थित हे थोड्या वेळासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे. उकळी आली की हे दूध लगेच घट्टसर व्हायला सुरुवात होतं. कारण आपण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही हेल्दी ड्रिंक तयार करू शकता. तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल, कोण पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला जर काही थंड करून प्यायचं असेल ना तर पटकन होणारी रेसिपी आहे. मस्त चवीची तयार होते. तर तुम्ही बघू शकता 1 उकळी आल्यानंतर छान असं हे घट्टसर तयार झालेलं आहे. दूध पण आपलं अगदी रेडी झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आता जे आपण जेली तयार थंड व्हायला ठेवलं होतं ना ते बघूया. तर जवळजवळ 15 ते 20 मिनटं हे मी फ्रीजमध्ये ठेवलं. मस्त थंड झालेली आहे, छान असे सेट झालेले आहे. आता आवडीप्रमाणे ह्याचे मी तुकडे करून घेते. तुम्हाला जर इथं जेली वापरायची नसेल तर आवडीप्रमाणे इथं तुम्ही फ्रूट्स घाला. म्हणजे केळी असतील, सफरचंद असेल, आंबट फळं इथं फक्त तुम्ही वापरू नका. तर जेलीचे तुकडे तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेले आहेत. लहान मुलांना तर छान भरपूर आवडते म्हणून इथं मी जेलीचा वापर केलेला आहे. आता हे व्यवस्थित आपण कट करून घेतल्यानंतर जे आपण दूध थंड करण्यासाठी ठेवलं होतं ना ते पण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त दूध थंड झालेलं आहे आणि घट्टसर पण छान झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा इथं मी बर्फ टाकून घेते.
या दुधामध्ये तुम्ही गुलकंदही टाकू शकता. गुलकंद पण शरीरासाठी अतिशय थंड आहे, खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे गुलकंद जरी तुम्ही ह्या दुधामध्ये टाकलात ना तरी मस्त टेस्टी हे दूध आहे ना ते तयार होईल. बर्फ टाकल्यानंतर थोड्याशा मी इथं गुलाबाच्या वरून पाकळ्या टाकलेल्या आहेत. तुम्ही ताज्या गुलाबाच्या पाकळ्याही इथं घालू शकता. त्याच्यानंतर जे कट केलेली जेली होती ना ती पण मी ह्याच्यामध्ये घातली. इथं तुम्ही सब्जा बीज थोडंसं भिजत ठेवून ह्याच्यामध्ये टाकलं ना तरी पण चालेल. व्यवस्थित आपण हलवून घेऊया. अशा पद्धतीनं हे तुम्ही हेल्दी ड्रिंक तयार करू शकता. रोज तुम्ही 1 ग्लास जरी पिलात ना तरी दिवसभर तुम्हाला छान असं एनर्जी असल्यासारखं वाटेल. शरीर अजिबात थकल्यासारखं होणार नाही. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही ड्रिंक तयार करू शकता. समरसाठी अतिशय फायदेशीर असलेलं हे ड्रिंक तुम्ही घरच्या घरीच काही वेळातच तयार करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.